अवेअरनेस पुण्यासारख्या एवढ्या सुशिक्षित शिक्षणाच्या बाहेर घरात जर अवेअरनेस जनगणनेबाबत होत असेल तर इतरही राज्यात कुठं तर झालं पाहिजे ना. एसआयच्या बाबत तर काय आलं नाही अवेअरनेस किंवा काय इथेही लोकांची नावं नोंदवली जातात. नाही, सेन्ससच्या विषयात जर आपण म्हणत असाल तर आपल्याकडनं अवेअरनेस झालं होतं. काही व्हिडिओज असतील किंवा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी, मी स्वतः आणि इतर लोकांनीही त्याच्याबद्दलचे व्हिडिओज आणि काही ठिकाणी आपण बोर्ड्स पण लावले, म्हणजे होर्डिंग्स लावले, त्याची पत्रकं सुद्धा केलेली आहेत. तर असं अवेअरनेस झालं होतं. पण या ज्या घटना घडतात ह्याच्यावरनं असं लक्षात येतं की ते अवेअरनेस कमी पडतंय. अजून चांगल्या पद्धतीने लोकांना सांगितलं गेलं पाहिजे. आपल्याकडे रेशो पण आला असेल की आपल्याकडची जी स्वगणना आहे त्याचा रेशो सुद्धा कमी आहे. त्यासाठी पुन्हा जनजागृती करणं गरजेचं आहे. म्हणून आपण असे अवेअरनेस कॅम्प्स घेऊया अशा मी आता मगाशी सूचना केल्या. ज्यांच्यावरती हल्ला झालाय किंवा मारहाण झाली ते राहायला कुठे आहे? त्याच भागात आहे की दुसरीकडे आहे? जर त्याच भागात असेल तर त्यांची पूर्वी काय भांडण आहेत? नाही, त्या भागात राहत नाही. मी त्याची माहिती घेतली की ह्यांचं काही पर्सनल अँगल आहे का, पण तसं काही नाहीये. त्यासाठीच आले होते. त्यांनी हिरवळीवरती ते सगळेजण एकत्र जमले होते. माझ्याकडे निवेदन सुद्धा घेऊन आले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की एकूणच महानगरपालिकेचं कोणतंही काम असेल, आत्ता हे निमित्त सेन्ससचं झालं, पण यापूर्वी सुद्धा काही कामानिमित्त जेव्हा आपले पालिकेचे कर्मचारी जातात आणि त्यांच्यावरती हल्ले होतात तेव्हा आपल्याकडनं कोणताही, म्हणजे महानगरपालिकेकडनं कुठलाही सपोर्ट त्यांना मिळत नाही. तर त्यासाठी आम्ही एक असा प्रयत्न करणार आहोत की एक कमिटी फॉर्म करूया. कमिटीमध्ये युनियनचे काही सदस्य असतील, महानगरपालिकेचे काही अधिकारी, विधीचे कोणी असतील, आणि आपल्याला त्यांचे जेव्हा केसेस चालतात किंवा जेव्हा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्यासाठी जावं लागतं तेव्हा या कमिटीने त्यांना सपोर्ट करावा. कंप्लेंट कशी करावी, त्यामध्ये कलमं कोणती असावीत, हे सर्वसामान्य लोकांना माहिती नसतं. मग जेव्हा आपले विधीचे लोक असतील, म्हणजे अर्थात वकील असतील, तर ह्यांनी त्यांना ह्याबद्दलची माहिती द्यायची आहे कंप्लेंट करत असताना सुद्धा. आणि जेव्हा कोर्टमधल्या केसेस चालू असतात तेव्हा आपल्याकडनं एखादा वकील त्यांना ॲडिशनल मदतीसाठी काही देता येईल का, असे काही SOPs आपल्याला करावे लागतील. यासाठी आपण एक कमिटी फॉर्म करणार आहोत. नक्कीच मी त्याही सूचना दिलेल्या आहेत. त्यांनी तर केलंच आहे, पोलीस कंप्लेंट केली आहे. आता त्यांचा तपास होईल, मग त्यांना अटक होईल, पण आपल्याकडूनही त्यांच्यावरती तक्रार दाखल झालीच पाहिजे. ताई, आता सर्वात मोठं तुम्ही जनजागृतीचं साधन म्हणतात, आयुक्तांनी वगैरे केलं. आज तुमचे सगळे नगरसेवक आहेत. पाणी गेलं, पाणी येणार नाही, ते सगळे मेसेज टाकतात. आज जर कार्यशाळावरती चालू आहे तर त्यांच्याकडे सगळे लोकल लोकांचे नंबर्स आहेत. तर ते अधिक आम्ही कधी तुमचा अपील देणार, पण ते अधिक पोहोचेल असं मला वाटतं. नक्कीच नगरसेवकांनी सुद्धा यामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. आणि मी त्यांना हा मेसेज देईनच, प्रत्येकाशी बोलीन आणि त्यांना पर्सनल एक मेसेज सुद्धा टाकणार आहे की प्रत्येकाने आपापल्या प्रभागामध्ये सेन्सस बद्दलची जनजागृतीची मोहीम राबवावी. हरकत तर काहीच नाही, घेतलंच पाहिजे. हो, त्याचीच माहिती मी घेणार आहे. मी मगाशी सुद्धा आयुक्तांशी बोलले आणि त्यांनाही तेच विचारलं की ज्यावेळेला आपण कर्मचाऱ्यांना अशा ऑनफिल्ड पाठवतो, म्हणजे कुठल्याही बाहेर पालिकेच्या ऑफिसमधनं बाहेर जेव्हा पाठवतो त्यावेळेला आपण त्यांच्यासाठी कुठली सपोर्ट सिस्टीम ठेवली आहे का, त्यांचा अपघात झाला किंवा त्यांच्यावरती हल्ला झाला तर अशा वेळेला आपण काय करतो, असं आपण त्यांना एक माहिती मागवली. त्यांची ती माहिती आल्यानंतर आपण त्या कमिटीमध्ये आणि त्या SOPs मध्ये काही घेता येते का बघूया नक्की. अगदीच बरोबर आहे तुमचं. जर कामाला गेले नाही तर आपण गुन्हे दाखल करतो, पण त्यांची सुरक्षेची जबाबदारी सुद्धा पुणे महानगरपालिकेचं दायित्व आहे ना, त्यांनी ती स्वीकारली पाहिजे. कॉर्पोरेशननीच घेतली पाहिजे, अधिकाऱ्यांनीच घेतली पाहिजे दखल. जेव्हा आपण आपल्या कर्मचाऱ्यांकडनं 100% कामाची अपेक्षा करतो त्यावेळेला त्यांना तेवढंच पाठबळही दिलं पाहिजे. ही जबाबदारी सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांची आहे आणि आमची सुद्धा सगळ्यांची आहे. आता हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बद्दलची घटना, आपले शिक्षण मंडळ असो, महापालिकेचे कर्मचारी विना अनुदानित किंवा बाहेरच्या कॉलेजेस त्यांनाही घेतो, त्यांची जबाबदारी
तीच माहिती सगळी मी मागवली आहे की अशा वेळेला आपण काय करतो नेमकं. वेळेवर माहिती देत नाहीत का? सगळी माहिती त्यांच्याकडे पोहोचते. काय? मला वेळेवर माहिती दिली जात नाही का? सगळी माहिती त्यांच्याकडे कलेक्ट आहे. कुठल्या शाळेत आहेत, कुठले प्राध्यापक आहेत, शिक्षक आहेत, असली किती महापालिका किती, सगळी माहिती त्या डॉक्टर साहेबांकडे सगळी आहे. नाही, मला कर्मचाऱ्यांची विषय नाही कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे हे मी मागितलंच नाही त्यांच्याकडे. मी माहिती अशी मागवली आहे की आपण जेव्हा कर्मचाऱ्यांना कामावरती पाठवतो अशा कुठल्याही, तर अशा वेळेला आपण त्यांच्या सुरक्षेसाठी काय केलेलं आहे हे माहिती मला त्यांच्याकडनं पाहिजे. नक्कीच. आणि पोलीस फोर्स पण अशा ठिकाणी असली पाहिजे जिथे अगदी अक्यूट स्लम एरिया आहे, जिथे अशा काही घटना घडू शकतील असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा सुरक्षा रक्षक असले पाहिजे, पोलीस फोर्स असले पाहिजे. आता 15 दिवस झाले होती 15 दिवसात अशा किती घटना? माझ्या माहितीत अशा 2 घटना घडल्या ज्या मला आत्ता कळल्या. 2 घटनांसाठी आपण सगळं आता एवढ्या पुणे शहरात पोलीस रात्रीचं बंद करताय, 2 खून झाले. त्यानंतर आजही पोलीस असतात ना, बिचारी दारू सारख्या दारू एवढे लोक बळी जातात. आपले सुरक्षा रक्षक ह्या बाकीची सुविधा सोडून टाका. पुणेकर आहेत का सुरक्षित? एकंदर सगळं दिसायला लागलं की पुणेकर सुरक्षित नाही. आपण म्हणून आपण काय त्याची जबाबदारी, शहराची पण जबाबदारी घेईल. त्यांना तर होत राहील ती दरवेळेस होते. पुण्याच्या सुरक्षिततेचं काय? पुण्याच्या सुरक्षिततेसाठी मी मागे पण सीपी साहेबांना भेटले होते, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. आणि त्या अनुषंगानेच त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत. त्यांच्याकडे नक्कीच काहीतरी इनपुट्स असतील, काही माहिती असेल, त्यामुळे त्यांनी हा ड्राईव्ह केलेला असेल असं मला वाटतं. काही थोड्या दिवसांनी आपल्याला लक्षात येईल. पग चालू रात्री पण त्या पगमध्ये 2च जण बळी गेले होते. नंतर बरेचसे सातत्याने ऍक्सिडेंट होते. त्या बाबतीत आपण वेगळा नाही लावतो. 2 खून कुठंतरी झाले तिथे आयुक्त वेगळा नाही लावतात. आज त्याच्यात पोट भरणाऱ्यांची संख्या पण खूप आहे त्या संध्याकाळच्या. आणि ते पोलीस आयुक्त म्हणतात अनधिकृत वर करतोय, तर आपल्या अनधिकृत एवढे दिवस सहन कसे काय असतात? मग ती महापालिकेची जबाबदारी. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. लॉ अँड ऑर्डर सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे. गोरगरिबी म्हणून त्यांचं सगळं बंद करायचं अवस्था आणि मोठ्या हायफाय श्रीमंतांची पण मात्र हा विरोधाभास नाही. आपल्याला त्यांच्याशी त्या बाबतीत बोलावं लागेल आणि त्या अर्थात तुम्हालाही सगळ्यांना बोलावं लागेल. आणि ज्यांची कोणाची तक्रार असेल, आज आमच्याही पालक तुम्हीच आहात पुण्याच्या ही जबाबदारी आतापर्यंत 6-7 दिवस झाले. 6-7 दिवसात शेवटी कसं आहे, सर्वसामान्यांना कोणतरी आवाज असावा लागतो. आम्ही आमच्या पद्धतीने देतो. पेपरच्या बातमीने जर बदल झाले असेल तर पुण्याचं ट्रॅफिक सुरळीत असतात. म्हणजे कोणीतरी बोलणारं प्रामुख्याने आता मी प्रथम आज सगळ्यांच्या पालक आहात, हे तुमचं काम आहे ना. पहिलं ते की बाबा हे रात्रीचं काय इनपुट जर आहे तर काय म्हणजे पुण्याला थ्रेट आहे का? नाही, मी मगाशी तुम्हाला असं म्हणाले की मी सुद्धा त्यांच्याशी बोलते आहे, मी त्यांना भेटले सुद्धा. आणि या संदर्भात पुन्हा मी त्यांच्याशी बोलेन की आता इतके दिवसांमध्ये त्यांच्याकडे काय फरक पडला का, त्यांनी जो काही निर्णय घेतला त्यामध्ये त्यात काही फरक पडला आहे किंवा त्यांना काही माहिती मिळाली का. शेवटी हा सगळा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. हा त्यांचा पुणे पोलिसांचा विषय आहे. पण आम्ही माहिती घेणार आणि त्याच्यावरती आम्ही निर्णय घेणार. कुठं सापडल्या आणि त्याच्यामुळे मेल्या हे मला तर काहीच कल्पना नाही. हे तुमच्याकडनं कळतंय मला आता. पण तोही लॉ अँड ऑर्डरचाच विषय आहे, पोलिसांचा विषय. मला असं वाटतं त्यांच्याशी बोललेलं जास्त बरं. ते वाईट आहे, खरं अत्यंत वाईट आहे. ठीक आहे, काहीच वाईट जे आहे, जे अनधिकृत आहे ते काहीच चालू नसायला पाहिजे खरं तर. चालेल, मग सेन्सससाठी तुमची सगळ्यांची मदत लागेलच आणि कर्मचारी सुरक्षित राहावेत ही आमचं नक्कीच दायित्व आहे. इंटरनल ट्रेनिंग नगरसेवकांचं, ही पण एक अत्यंत वाईट घटना आहे. खरं तर आपण यापूर्वी पण असं पाहिलं होतं की असे कुठलेही विषारी दारू असेल तर त्यातनं लोकांचे जीव गेलेत आणि आत्ता हे जे काही काल घडलं हे सुद्धा वाईट आहे. पण मी सगळ्यांना असं आवाहन करू इच्छिते की कोणाला असं कुठे आढळत असेल, कोणी अशा प्रकारची दारू विकत असेल तर त्यांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा. मी सुद्धा सीपींशी बोलले या विषयाबद्दल आणि पुन्हा त्यांना एक पत्रसुद्धा देणार आहे
की अशा घटना ज्या घडतात किंवा अशी कुठेही तुम्हाला आढळून येत असेल तर त्याच्यावरती नक्कीच कारवाई व्हायला हवी. परंतु लोकांनी जर आमच्याशी संपर्क केला तर आम्ही सुद्धा त्यात नक्कीच मदत करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.